आपण आलेलो आज पिंपळखुटा या गावामध्ये आणि परतील शेतकरी यांनी यांच्या हरभरा पिकासाठी कॉपरेश NPK हे वापरलेलं होतं. तर मग त्यांना कसा रिझल्ट आला आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. काका तुमचं नाव सांगा. मी संतोष नांदेराव धोटे पिंपळखुटा. हां. मी या शेतामध्ये हे NPK खताची वापर केलेला आहे आणि या खताचा आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला. या खतापासून आमची शेती ही भुसभुशीत म्हणजे शेतीला नरमपण आलेला आहे आणि पिकाला क्वालिटी पण चांगली आहे. पिकाची क्वालिटी पण चांगली आहे आणि पांढऱ्या मुळाची जी वाढ आहे ते पहिल्या पिकापेक्षा आता जे हे पीक आहे या पिकाला भरपूर पांढऱ्या मुळाची वाढ दिसून आलेली आहे आम्हाला. तुम्ही अगोदर रासायनिक खत वापरत होते आणि हे खत वापरतो, तुम्हाला त्यामध्ये आणि यामध्ये का फरक जाणवला? त्या पहिल्या पिकापेक्षा याची जी उगवण्याची क्षमता आहे, पीक उगवण्याची क्षमता ही आम्हाला धजबाज आणि ॲक्टिव्ह वाटली. हां. म्हणजे तुम्ही हे वापरल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये कुठंच मर नाही. म्हणजे तुमचा प्लॉटमध्ये मर नाही आहे. आता आपण प्लॉट बघू शकतो, जाऊया प्लॉट बघू शकतो. म्हणजे फुटवा वगैरे कलर एक म्हणजे एकदम छान आहे. कलर पण छान आहे. हां, कलर पण छान आहे, फुटवे भरपूर आहे हां. आणि याची पिकाची हे आहे क्षमता, हां. म्हणजे हे पीक आमचा हा प्लॉट 40 दिवसाचा प्लॉट आहे. बरोबर. पण असं वाटत नाही की हा 40 दिवसाचा आहे म्हणून. बरोबर. जवळपास या पिकाला असं वाटते की हा प्लॉट 1.5 महिन्याच्या वर असू शकते, 1.5-2 महिन्याचा. परंतु हे पीक जे आहे आमचं चण्याचं पीक, हे पीक फक्त 40 दिवसाचं आहे. बरोबर. तुम्ही कुठल्या पिकासाठी वापरलंय? हे आम्ही चणा आणि गहू. टोटल किती बॅग वापरल्या तुम्ही? हे का हां. एकरी 1 बॅग वापरली. पूर्ण मग किती वापरले तुम्ही गहू आणि याच्यासाठी? आम्ही 5 बॅगा बॅग वापरल्या. वापरले. हां. 3 एकर गहू आहे हां. आणि 2 एकर म्हणजे गहू कसा आहे तुमचा वापरल्यानंतर? चांगला आहे. गहू चांगला आहे. गहू चांगला आहे, गव्हाची पोत चांगली आहे, गव्हाला कलर पण चांगला आहे आणि गव्हाला फुटवे पण भरपूर आहे. हां. म्हणजे तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी? बिलकुल समाधानी. शेतकऱ्यांना काय सांगा प्रोडक्ट? किंवा हे आवर्जून वापरा म्हणून. जवळपास या खतानं भरपूर फायदा होईल असे आम्ही कास्तकाराला सल्ला देऊ आणि कास्तकाराचा फायदा होईल. हो, 100%. तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना. माझा मोबाईल 98 81 44 38 19. धन्यवाद.